सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे अतिशय खमंग, कुरकुरीत आणि चवदार वडे. विशेष म्हणजे हे वडे योग्य पद्धतीने साठवून ठेवले तर 15 ते 20 दिवसपर्यंत सहज टिकतात. तर संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी, डब्यामध्ये किंवा प्रवासासाठी हे वडे उत्तम पर्याय आहे. चला तर मग ही सोपी आणि टिकाऊ अशी दुधी भोपळ्याची रेसिपीला सुरुवात करूया. वडे बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी मध्यम आकाराचा कोवडी दुधी भोपळा घेतली आहे. दुधी भोपळ्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. यावरील साल हे काढून घेणार आहोत. यावरील साल हे काढून घेतल्यानंतर आता हे किसणीवर किसून घ्यायचं आहे. दुधी भोपळा हे आपण किसून घेतलेला आहे. दुधी भोपळा हे कोवडी असल्यामुळे यामध्ये बिया तुम्हाला दिसत नाही. जर दुधी भोपळ्यामध्ये बिया असतील तर बिया हे बाजूला काढून घ्यायचं आहे. किसलेला दुधी भोपळा हे आपण कोणत्याही एका वाटीने मोजून घेणार आहोत. मोजून घेतल्यामुळे यामध्ये पीठ किती लागणार ते आपल्याला समजून येणार. तर इथे 4 वाटीपर्यंत किसलेला दुधी भोपळा हे निघालेला आहे. तर आता हे भांडं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. दुसरीकडे मिक्सरच्या जारमध्ये 3 चमचे धने, सोबतच यामध्ये 1 चमचा जिरे, अर्धा इंचपर्यंत आले, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरवी मिरची टाकायचं आहे. वडे बनवताना आपण लाल तिखटचा वापर करणार आहोत, त्यामुळे हिरवी मिरची इथे मी 2 ते 3च टाकली आहे. जास्त जर आपण टाकलं तर तेल हे जास्त ऑब्झर्व करून घेणार, त्यामुळे आपण लाल तिखटचा वापर इथे करणार आहोत. आता हे मिक्सरला लावून अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर असं जाडसर वाटून घेतल्यानंतर आता हे वाटण किसून घेतलेल्या दुधी भोपळ्यात टाकायचं आहे. सोबतच यामध्ये 3 चमचा तीळ, पाव वाटीपर्यंत बारीक असं चिरलेली कढीपत्त्याची पाने, 1.5 चमचा लाल तिखट. लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद, जवळपास 1 वाटीपर्यंत भिजवून ठेवलेली चणा डाळ घालायचं आहे. मी 1 तासासाठी पाण्यामध्ये हे चणा डाळ भिजवून ठेवली होती. आणि 2 वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घालायचं आहे. हे सगळं यामध्ये घातल्यानंतर हाताने हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. इथे आपल्याला घट्ट असं मिश्रण हे तयार करायचं आहे. हे मिक्स करून घेताना यामध्ये अजिबात पाणी घालू नये. दुधी भोपळ्याच्या ओलाव्यामुळे मिश्रण हे आपोआप बनून तयार होते. तर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण इथे तयार झालेलं आहे, पण मिश्रण इथे थोडंसं सॉफ्ट असल्यामुळे यामध्ये मी अर्धी वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घालत आहे. पीठ घातल्यानंतर परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. जर वडे हे नरम पाहिजे असतील तर यामध्ये परत अर्धी वाटीपर्यंत पीठ घालण्याची गरज नाही. जर वडे कुरकुरीत हवे असतील तर अशा प्रकारे पीठ आपल्याला तयार करायचं आहे. तर तुम्ही ती पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता. अशा प्रकारे सॉफ्ट असं आपल्याला पीठ हे तयार करायचं आहे. आता या मिश्रणातून छोटासा लिंबाचा आकार एवढा गोळा हे हातात घ्यायचा आहे. आता वडा तयार करण्यासाठी पॉलिथिन कवर घ्यायचा आहे. त्या कवरला तेल लावून घ्यायचं आहे. पॉलिथिन कवरला तेल लावून घेतल्यानंतर मिश्रणाचा गोळा त्यावर ठेवायचा आहे. वाटीने किंवा अशा प्रकारे झाकणीने त्यावर प्रेस करून वड्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे. वड्याच्या मध्यभागी छिद्र करायचं आहे. त्यामुळे काय होते, वडे तळून घेताना एकसारखे असे ते तळले जाणार. तर तुम्ही इथे बघू शकता वडे एकदम जाडसुद्धा नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही. तर अशा प्रकारे आपल्याला इथे वडे हे तयार करून घ्यायचं आहे. हे वडे तयार करताना असं प्रेस करण्यासाठी जर आपण पुरी मेकरचा जर वापर करत असेल तर वडे हे लगेच आणि झटपट बनून तयार होणार. तर याच पद्धतीने उरलेली पिठाचे देखील आपल्याला इथे वडे तयार करून घ्यायचं आहे. इथे मी एकाच वेळी सगळे वडे हे तयार करून सुती कापडावर ठेवत आहे आणि नंतर हे वडे तळून घेणार आहे. किंवा तेव्हाचे तेव्हा वडे तयार करून आपण हे तळून घेऊ शकतो. जी पद्धत आपल्याला आवडते त्यानुसार आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचं आहे. तर इथे काही वडे हे तयार झालेले आहेत. आता तयार झालेले हे वडे आपण तळून घेणार आहोत. तर दुसरीकडे गॅसवरती तेल हे मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे. तेल हे मध्यम आचेवर गरम झाल्यावर एक एक वडा तेलात सोडायचा आहे. कढईमध्ये जेवढे वडे हे मावतील तेवढेच वडे हे तेलात सोडायचं आहे. वडे हे तळून घेताना गॅसची आच मध्यम ठेवायचा आहे. मध्यम आचेवर वडेला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. वडे हे तेलात सोडल्यावर लगेच चम्मच लावू नये. तेलावरील बुडबुडे हे कमी झाल्यावर चमचेने हे हळूवारपणे पलटवून घ्यायचं आहे. वडे तळण्यासाठी थोडासा वेळ लागते, पण मोठ्या गॅसवरती वडे तळू नये. त्यामुळे वडेचा कलर चेंज होणार, पण वडे हे आतपर्यंत शिजले जाणार नाही. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत वडे हे क्रिस्पी असं तयार होईपर्यंत वडेला आपण तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे वडेचा कलर चेंज झाल्यावर वडे हे एकदम क्रिस्पी असं तयार झाल्यावर चमच्याने हे बाहेर काढून घ्यायचं आहे.
वडे तळून घेताना वडे हे तेल जास्त शोषून घेत नाही, त्यामुळे वडे तळण्यासाठी तेलसुद्धा जास्त लागत नाही. उरलेले वडे देखील याच पद्धतीने मध्यम आचेवर क्रिस्पी असं तयार होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. कुरकुरीत असं वडे तयार करून घेतल्यानंतर वडेला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. गरम असतानाच डब्यात भरू नये. वडे हे पूर्ण थंड झाल्यावर कोरड्या आणि हवाबंद डब्यात भरून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ठेवलेले वडे 15 ते 20 दिवस सहज टिकतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि चवदार रेसिपीसह. धन्यवाद.